हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मधील संघटन, विभागीकरण, संघटन रचना, अधिकार, जबाबदाऱ्या इथपर्यंतचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण अधिकारांचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण याचा अभ्यास करणार आहोत. अधिकारांचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. पहा, व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापक विविध प्रकारची कार्य करत असतो. जी विविध कार्य त्याला करावी लागतात ती कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे विविध अधिकार एकवटलेले असतात. हे सर्व अधिकार तो एकत्रित स्वरूपात वापरतो. म्हणजेच तो आपल्या सहाय्यकांकडे हे अधिकार देत नाही. त्यालाच अधिकाराचे केंद्रीकरण असं म्हटलेलं आहे. मात्र ज्यावेळेस तो आपल्या सहाय्यकांना काही अधिकार देतो त्यावेळेस त्याला अधिकारांचे विकेंद्रीकरण म्हणतात. म्हणजेच अधिकारांचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण ह्या परस्पर विरोधी असणाऱ्या क्रिया आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आता आपण अधिकारांचे केंद्रीकरण म्हणजे काय आधी पाहून घेऊया. अधिकारांचे केंद्रीकरण करणे ही संकल्पना उच्च व्यवस्थापनाशी जास्त निगडीत आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अधिकार एकवटलेले असतात त्यावेळीच त्या ठिकाणी अधिकाराचे केंद्रीकरण झाले आहे असे म्हणतात. म्हणजेच उच्च व्यवस्थापनाकडे जर सर्व प्रकारचे अधिकार मोठ्या प्रमाणावरील अधिकार एकवटलेले असतील तर त्यावेळेस त्याला अधिकाराचे केंद्रीकरण म्हटले जाते. आता अधिकाराच्या केंद्रीकरणाच्या व्याख्या काय आहेत पाहूया. संघटनेतील सर्व अधिकार पद्धतशीरपणे मध्यवर्ती ठिकाणी एकत्रितपणे राखून ठेवणे म्हणजे अधिकाराचे केंद्रीकरण होय. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये जे सर्व अधिकार आहेत ते सर्व अधिकार मध्यवर्ती ठिकाणी एकत्रितपणे राखून ठेवायचे. म्हणजेच एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार राखून ठेवायचे, त्याला अधिकाराचे केंद्रीकरण म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, जेव्हा केंद्रीकरण व्यवसायात मुख्य व्यवस्थापक व्यवसायामधील विभाग प्रमुखांना आणि इतर अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार न देता त्यांच्याकडून पूर्वनियोजित योजनेची अंमलबजावणी करून घेतो, तेव्हा अशा व्यवस्थापनाला व्यवस्थेचे केंद्रीकरण झाले असे म्हणतात. म्हणजेच व्यवसाय संस्थेचा मुख्य व्यवस्थापक आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना, आपल्या सहाय्यकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार देत नाही. सर्व अधिकार स्वतःकडे ठेवतो, मात्र त्यांच्याकडून व्यवसाय संस्थेच्या योजनेची अंमलबजावणी करून घेतो. अशा परिस्थितीमध्ये अधिकाराचे केंद्रीकरण झाले आहे असे समजले जाते. आता पहा की एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये अधिकाराचे केंद्रीकरण कसे असते त्याचे एक उदाहरण आपण पाहू शकतो की एखाद्या कुटुंबातील कर्ता हा सर्व प्रकारचे निर्णय घेतो. कुटुंबातील सदस्य त्याच्या आदेशाचे पालन करतात. सर्व अधिकार हे कुटुंब प्रमुखाच्या म्हणजे कुटुंबाच्या कर्त्याकडे असतात आणि त्याचं पालन हे कुटुंबातील सर्व सदस्य करत असतात. म्हणजे कामाची विभागणी होते, मात्र अधिकाराची विभागणी होत नाही. या परिस्थितीमध्ये अधिकारांचं केंद्रीकरण झालं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता अधिकाराचं केंद्रीकरण झाल्यावर काय फायदे होऊ शकतात, म्हणून पुढचा मुद्दा आहे अधिकारांच्या केंद्रीकरणाचे फायदे. यामध्ये पहिला मुद्दा आहे छोट्या उद्योगात परिणामकारक. व्यवसाय संस्थेचा आकार हा जर छोट्या स्वरूपाचा असेल तर त्वरित निर्णय घेता येऊ शकतात. हा फायदा आपल्याला केंद्रीकरणाच्या बाबत सांगता येऊ शकतो. पण हा फायदा फक्त छोट्या उद्योगाला आहे, मोठ्या उद्योगाकरिता नाही आहे. नेतृत्व गुणांचा विकास होतो की एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार दिले गेलेले असतात, त्यामुळे व्यवसायाच्या नियोजनापासून नियंत्रणापर्यंतची सर्व कामे त्या व्यवस्थापकाला करावी लागतात. त्यामुळे आपोआपच त्याच्यामध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हायला सुरुवात होते. त्वरित निर्णय घेता येऊ शकतात. आपण पहिल्या पॉईंटमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की अधिकारांच्या केंद्रीकरणामुळे एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार असतात आणि याचा परिणाम असा होतो की एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार असल्यामुळे तो त्वरित निर्णय घेऊ शकतो, जलद गतीने निर्णय घेऊ शकतो. कृतीतील एकसूत्रीपणा व समन्वय. अधिकार केंद्रीकरणामुळे व्यवसायाच्या क्रियामध्ये एकसूत्रीपणा व समन्वय साधणे शक्य होते.
व्यवसायाची जी काही एकसारखी कृती आहे, म्हणजे व्यवसायामध्ये कार्य करत असताना ज्या विविध क्रिया करावयाच्या, जी विविध कार्य करावयाचे आहेत, त्यामध्ये एकसारखे पण टिकण्याचं काम हे अधिकारांच्या केंद्रीकरणामुळे शक्य होतं. व्यवसायात अनेक क्रिया असतात आणि या प्रत्येक क्रियेमध्ये समन्वय राखणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि हा समन्वय अधिकाराच्या केंद्रीकरणामुळे शक्य होतोय. नंतर आहे खर्चात कपात करता येते. अधिकारांचे जे केंद्रीकरण केले जाते त्यामुळे अधिकार साखळी निर्माण करण्याची गरजच उरत नाही. एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार असतात आणि यामुळे अधिकार साखळी निर्माण न झाल्या कारणामुळे व्यवसाय संस्थेच्या खर्चामध्ये आपोआप कपात होत जाते. आणीबाणीच्या प्रसंगाची यशस्वीरित्या हाताळणीसुद्धा केंद्रीकरणामुळे शक्य होते. संकटकाली अचानकपणे अनेक निर्णय घेऊन त्या संकटावर मात करण्यासाठी जर अधिकार एकाच व्यक्तीकडे असेल तर तो जलद गतीने निर्णय घेऊ शकतो आणि आणीबाणीची परिस्थिती आपल्याला टाळता येऊ शकते. हा केंद्रीकरणाचा फायदा सांगता येईल. जसे केंद्रीकरणाचे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील आपल्याला सांगता येऊ शकतात. यामध्ये एकाच व्यक्तीवर कामाचा सर्व भार टाकला जातो. म्हणजेच व्यवसाय संस्थेची संपूर्ण जबाबदारी ही एकाच व्यक्तीवर येते. त्यामुळे साहजिकपणे त्याला कामाचा भार हा जाणवला जातो. त्याचे सहाय्यक निष्क्रिय बनतात. हा एक तोटा आहे की आपल्या व्यवसाय संस्थेची संपूर्ण जबाबदारी XYZ या मुख्य व्यवस्थापकावर दिली आहे. हा आनंद मानून बाकीचे जे सहाय्यक आहेत की जे काही चुका होतील ते सर्व व्यवस्थापकाच्या आहेत, आपल्या होणार नाही आहेत, आपल्यावर कोणतीही जबाबदारी नाही आहे, त्यामुळे आपल्यावर कोणताही आरोप होऊ शकणार नाही, या भावनेने ते निष्क्रिय होत जातात, निष्क्रिय बनतात. हा तोटा मात्र केंद्रीकरणाचा आपल्याला दिसू शकतो. दप्तर दिरंगाई. एकाच अधिकाऱ्यामध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी काम करत असताना त्याला दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं आणि याचा परिणाम असा होतो की त्याच्या कामाचा वेग हा मंदावला जाऊ शकतो. बरीचशी कामं वेळेवर पार पडली जात नाहीत, म्हणजेच थोडक्यात दप्तर दिरंगाई होण्याची शक्यता असते. भ्रष्टाचाराचा संभव वाढला जातो. सर्व सत्ता एकाच व्यक्तीच्या हाती असल्यामुळे त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. म्हणजेच ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे अधिकार आहे, तो त्याच्या मनाप्रमाणे सर्व कार्य करू लागतो आणि साहजिक आहे याचा परिणाम असा होतो की तो स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून व्यवसाय संस्थेमध्ये भ्रष्टाचार सुद्धा करू शकतो. हे सर्व केंद्रीकरणाचे तोटे आपल्याला दिसून येतात. आता आपण पाहूया अधिकारांचे विकेंद्रीकरण. सर्वात पहिल्यांदा आपण अर्थ समजून घेऊया. मोठ्या उद्योगात अधिकार व जबाबदाऱ्यांची साखळी निर्माण केली जाते. मुख्य व्यवस्थापक आपल्या हाताखाली असणाऱ्या दुय्यम अधिकाऱ्यांना काही अधिकार देतो. ज्या वेळेस अधिकार व जबाबदारीचे वाटप केले जाते त्यावेळेस त्याला अधिकारांचे विकेंद्रीकरण असे म्हणतात. म्हणजे व्यवसाय संस्थेचा मुख्य व्यवस्थापक आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना त्याच्याकडे असणारे अधिकार, जबाबदाऱ्या तर तो देतोच आहे, पण त्याच्यासोबत अधिकार सुद्धा ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्याला अधिकाराचे विकेंद्रीकरण असे म्हणले. आता अधिकाराच्या विकेंद्रीकरणाची व्याख्या पाहूया. पहिली व्याख्या, जे अधिकार व्यवस्थापनाच्या वरिष्ठ पातळीवरून उपयोगात आणले जाऊ शकतात असे अधिकार वगळण्यात इतर सर्व अधिकार व्यवस्थापनाच्या कनिष्ठ पातळीवर सोपवण्यासाठी करण्यात येणाऱ्या पद्धतशीर प्रयत्नांना अधिकाराचे विकेंद्रीकरण म्हटले. म्हणजे एखाद्या व्यवस्थापकाकडे असणारे अधिकारापैकी काही अधिकार असे असतात की जे फक्त वरिष्ठ पातळीवरच वापरता येतात. ते अधिकार वरिष्ठ पातळीवरच ठेवायचेत. ते सोडून बाकीचे जे अधिकार आहेत ते कनिष्ठ पातळीपर्यंत वाटप करणं म्हणजे अधिकाराचं विकेंद्रीकरण. दुसरी व्याख्या, अधिकार प्रदानातून निर्माण होणारी विविध जबाबदाऱ्याची रचना म्हणजे अधिकाराचं विकेंद्रीकरण. पुढचा मुद्दा आहे विकेंद्रीकरणाचे फायदे. यामध्ये पहिला मुद्दा आहे मुख्य व्यवस्थापकावरील कार्याचा भार कमी करता येतो. अधिकार विकेंद्रीकरणामुळे मुख्य व्यवस्थापकाकडे असणारे अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या कनिष्ठ पातळीपर्यंत
जातात, कनिष्ठ पातळीपर्यंत वाटल्या जातात आणि याचा परिणाम असा होतो की मुख्य व्यवस्थापकावरील कामाचा भार हा कमी होतो. अधिकार आणि जबाबदारीचे योग्य वाटप करणे शक्य होते. विकेंद्रीकरणामुळे व्यवस्थापक आपल्या सहाय्यकांना अधिकार देतो आणि सहाय्यकांना अधिकार मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते. जबाबदारीची जाणीव मिळाल्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. त्यांना त्यांच्या कामाचे समाधान देखील मिळते. व्यवस्थापकीय गुणांचा विकास होतो. वरिष्ठ पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंत अधिकार वाटप केले गेल्यामुळे प्रत्येक कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्यांच्या कामामध्ये मर्यादित स्वरूपात का असेना स्वातंत्र्य मिळते आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थापकीय गुणांचा विकास घडून येतो. अनिष्ट प्रथांना आळा बसतोय. कार्यविभागणी तत्वामुळे अधिकारांचे वाटप केले असल्यामुळे काम दुसऱ्यावर ढकलणे, दप्तर दिरंगाई करणे, कामाला वेळ लागणे यासारख्या ज्या काही अनिष्ट गोष्टी आहेत त्या व्यवसायामध्ये घडत नाहीत. त्यावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणे शक्य होते. विशेषीकरणाचा फायदा मिळतोय. लक्षात घ्या, ज्यावेळेस अधिकारांचं विकेंद्रीकरण करतो त्यावेळेस ते अधिकार हे अशा व्यक्तींना वाटप केले जातात की ज्यांच्याकडे ते काम करण्याची योग्यता आहे, पात्रता आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे आणि मग याचा परिणाम असा होतो की प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे दिलेले अधिकार वापरून आपले अधिकाराचा वापर करून चांगल्या पद्धतीने ते काम पूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील असतो आणि याचा फायदा म्हणजे विशेषीकरण हे प्राप्त होऊ शकते. प्रभावी नियंत्रण ठेवता येऊ शकते. विकेंद्रीकरणामुळे नियंत्रण कक्षाही प्रभावीपणे वापरता येते. व्यक्तीच्या कार्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. सर्व विभागाची कार्यक्षमतेने व प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतात. हा एक मुद्दा आपल्याला इथे विचारात घेता येईल. प्रभावी समन्वय साधणे हा देखील विकेंद्रीकरणाचा एक फायदा आहे. पहा की विकेंद्रीकरणामुळे विविध विभाग निर्माण करून व्यवसाय संस्थेच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा आणला जातो आणि त्यांच्यामध्ये समन्वय देखील साधला जातोय. प्रेरणेचा प्रभावी वापर होतो. वरिष्ठ पातळीवरील कर्मचारी किंवा व्यवस्थापकीय वर्ग आपल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना थोडे होईना किंवा मर्यादित स्वरूपात का असेना अधिकार देतात. त्यांना त्यांच्या कामामध्ये स्वातंत्र्य देतात आणि हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला. या आनंदानेच ते कर्मचारी कामासाठी प्रेरित होतात, त्यांना ती प्रेरणा मिळते. हा एक महत्त्वाचा विकेंद्रीकरणाचा फायदा सांगता येऊ शकतो. आता पुढे पाहूया विकेंद्रीकरणाचे तोटे काय काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे की एक खर्चिक स्वरूपाची पद्धती आहे. ज्यावेळेस विकेंद्रीकरण केलं जाईल त्यावेळेस प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये छोटे विभाग तयार करावे लागतात आणि मग यामुळे प्रशासकीय खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढला जातो आणि हा खर्च छोट्या उद्योगांना सहन करणे शक्य नसते. निर्णयामध्ये दिरंगाई होऊ शकते. बऱ्याच वेळा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणीबाणीची परिस्थिती म्हणूया आपण त्याला. मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे थोडे अधिकार दिलेले असतात. मग या सर्व व्यक्तींच्या मार्फत एक चांगला ठाम निर्णय घेणं तत्परतेने शक्य होत नाही. या निर्णयाच्या स्वातंत्र्यामुळे अंतिम निर्णय कसा घ्यावयाचा हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा निर्माण होऊ शकतो आणि मग निर्णय घेण्यामध्ये उशीर किंवा विलंब होऊ शकतो. समन्वयात अडचणी हा देखील एक महत्त्वाचा तोटा आपल्याला या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. स्वतंत्र विभागाच्या निर्मितीमुळे प्रत्येक विभाग हा स्वतंत्रपणे काम करतो, त्यामुळे समन्वयामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. एकरूपतेचा अभाव. प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे आपली ध्येय व धोरणे ठरवित असल्यामुळे स्वतंत्र कार्यपद्धती वापरली जाते. त्यामुळे व्यावसायिक कार्यामध्ये एकरूपतेचा अभाव आढळून येतोय.
बाह्य घटकांचा परिणाम. विकेंद्रीकरणामुळे अनेक वेळा बाह्य घटकांचा परिणाम होतो. आता उदाहरण घ्यावयाचं झालं तर सरकारी हस्तक्षेप असेल, कामगारांच्या चळवळी असेल, बाजारपेठेतील अनिश्चितता असेल, तेजीमंदीची चक्र असतील, या सगळ्यामुळे विकेंद्रीकरणात अडचणी निर्माण होताना दिसतोय. सर्वच विभागांना विकेंद्रीकरण उपयुक्त ठरत नाही आहे. जसे की वित्त विभाग, ज्या ठिकाणी अफरातफर, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते आणि मग अशा पद्धतीमध्ये जर अधिकाराचं वाटप केलं गेलं तर भ्रष्टाचाराला खूप मोठ्या प्रमाणावर वाव मिळू शकतो. म्हणून विकेंद्रीकरणाचा हा तोटा आहे की विकेंद्रीकरण हे सर्वच विभागाला उपयुक्त ठरत नाही. Please subscribe my YouTube channel. Thank you.